मला माहिती आहे की अध्यक्षाचं भाषण ऐकायला कोणी उत्सुक नसतात, तर ते कधी संपेल याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. मित्रो, गोरक्षनाथ एवढं लांब आहे ना तुझं नाव, गोरक्षनाथ याने आदिवासी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करत त्या जीवनाचा एक सखोल वेध घेत हा जो कथासंग्रह लिहिलेला आहे टेंडरवरची माणसं, त्या कथासंग्रहाचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम स्वागत करतो. आपली भूमिका नेहमीच अशी असायला पाहिजे, जो चालण्यासाठी उभा राहतोय आयुष्यात पहिल्यांदा त्याला पाठिंबा द्यायचा. तो चालण्यासाठी उभा राहिला ना, त्याला पाठिंबा द्या. त्याने एका दुसरं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही पाठिंबा द्या. आणि जेव्हा त्याचा प्रवास चालू होईल तेव्हा तो कसा आहे याच्यावर तुम्ही भाष्य पण करा. पण त्याने प्रवासासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे, त्याचंही मी स्वागत करतो. टेंडरवरची माणसं हा जो कथासंग्रह आलेला आहे, तर तो कथासंग्रह एका वेगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आलेला आहे की आपल्याकडे हा जो आदिवासी समूह आहे तोच देशाचा मूळ मालक आहे, याविषयी आम्हाला शंका नाही असं सांगणारा एक वर्ग आज पण आहे. तर तो आदिवासी नाही आहे, वनवासी आहे असं सांगणारा एक वर्ग 100 वर्षापासून आपल्याकडे आहे. आणि वनवासी म्हणणारा वर्ग हा थोडा पुढे गेल्याचं चित्र आज दिसतं. तो वनवासी का म्हणतो, आदिवासी का नाही म्हणतो? याला जर आदिवासी म्हटलं तर हे बाहेरून आलेले आहेत हे आपोआप सिद्ध होतं. आणि हा मूळ मालक आहे हे पण आपोआप सिद्ध होतं. त्यामुळे आम्ही कुणी बाहेर आलेले नाही आहोत, आम्ही सगळे इथलेच. म्हणून त्याने आदिवासींच्या बरोबर स्वतःला जोडून घेतलं आणि त्यानेही मूळ मालक होण्याचा प्रयत्न केला, जी चुकीची गोष्ट आहे. आदिवासी हे मूळ निवासी आहेत, ते देशाचे मालक आहेत, ते इथल्या संस्कृतीचे निर्माते आहेत आणि ते इथल्या मोठ्या कालखंडाचे साक्षीदार आहेत. हे मान्य करून आपल्याला पुढे जायचं आहे. हे मी का सांगितलं तर गेल्या 100 वर्षामध्ये जी वनवासी आणि आदिवासी ह्या शब्दांची टक्कर आणि त्या निमित्तानं होणारी संस्कृतीची घुसळण, आदिवासींच्या संस्कृतीचं करप्शन हे इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहे, तर हा एक लांब पल्ल्याचा प्रवास आहे. खरं म्हणजे तो सांगायचा असेल तंट्या भिल ते गोरक्ष. तंट्या भिल याचा अर्थ काय? हा असा भिल हा व्यवस्थेच्या विरुद्ध लढतो, तंटा करतो, लढतो, झगडतो. डोंगऱ्या ते गोरक्ष, तो डोंगऱ्याचा मालक आहे, तो डोंगराचा पूजक आहे. आणि गोरक्ष कधी आला? जो गायीचं रक्षण करतो, ज्याचा आदिवासीशी काय संबंध? काय संबंध आहे आदिवासींचा आणि गायीचं रक्षण करण्याचा? हे काय गोपालक आहेत का? हे गोपालक आहेत का? हे गोपालक नाहीये, हे जंगल पालक आहेत, जंगल पूजक आहेत, निसर्ग पूजक आहेत. त्याला आपण गोरक्षक बनवण्यापर्यंत हा एक मोठा पट आपल्या समोर आहे. या सगळ्या पटाच्या पार्श्वभूमीवर एक तरुण पुढे येतो आणि तो ह्या सगळ्या आदिवासी समाजाचा, त्याच्या रूट्सचा, त्याच्या फांद्यांचा, त्याच्या फुलांचा, त्याच्या फळांचा एक मोठा क्षकिरण घेतो. आणि त्या क्षकिरणातून जन्माला येतं ते टेंडर वरचे माणसं हे पुस्तक, हे कथासंग्रह. ह्या कथासंग्रहामध्ये तुम्ही जर नीट वाचला
10-12 कथा आहेत, पण त्याच्यामध्ये आदिवासींच्या जगण्याचे सगळे तानेबाने बहुतेक वेळेला कव्हर होता राहतात. प्रत्येक कथा ही कोणत्याही विषयावरची असली तरी तो विषय मांडत मांडत हा आदिवासी कोण, त्याचा पसारा कसा आहे, त्याचे प्रॉब्लेम काय आहे, तो कुठे चाललेला आहे, त्याचा निसर्ग कसा आहे, हे सांगत सांगत सगळा तो समाज पण ती कथा कव्हर करून टाकते. म्हणजे प्रत्येक कथेत आदिवासी समाज आहे आणि प्रत्येक कथेत एक स्वतंत्र इशू पण आहे. मला या कथा संग्रहातली सगळ्यात जी मोठी गोष्ट भावली असेल तर गोरक्षी भाषेवर जी पकड आहे, आदिवासी बोलीवर जी पकड आहे ती विलक्षण आहे, ती प्रचंड आहे आणि ती सुंदरच आहे. शक्यतो आपलं जेव्हा स्थलांतर होतं सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक, त्यावेळेला आपण आपल्या मातीत रुजलेल्या संस्कृतीची पाळंमुळं तिथेच ठेवून नवीन नवीन स्वीकारायला जातो. आपली भाषा मागे पडते आणि शहरात आल्यानंतर आपल्या बोली भाषेत बोलायची आपल्याला लाज वाटते. कारण शहरातल्या संस्कृतीशी त्याला नातं सांगायचं असेल तर ते सगळे स्वीकारण्याचा तो प्रयत्न करतो. आपली भाषा डंप करतो, नाही बाबा आदिवासी म्हणते, नाही बाबा भिल्ल म्हणते, नाही बाबा पारधी म्हणते. त्यामुळे आपलं सगळं ठेवतो, तो काढत नाही आणि तो दुसऱ्याचं स्वीकारतो. इथे भाषेच्या बाबतीमध्ये असं झालेलं नाहीये. त्याने अतिशय कष्टाने सहज सुलभ सुंदरपणे आपल्या जगण्याशी जोडलेली, आपल्या जगण्यातल्या संघर्षाशी जोडलेली, आपल्या जगण्यातल्या संस्कृतीशी भाषा जोडलेली, निसर्गाशी जोडलेली भाषा अतिशय सुंदर आहे आणि ती काही न करता ती रोमॅन्टिक पण झालेली आहे. रोमॅन्टिकचा आपण खूप कमी अर्थाने तिच्याकडे पाहतो. रोमॅन्टिक म्हणजे काय, अतिशय खंडाला, याला रोमॅन्टिक म्हणत नाही, याला वासना म्हणतात. रोमॅन्टिक म्हणजे सौंदर्याने फुललेली गोष्ट, ती रोमॅन्टिक. तशी ही भाषा सौंदर्याने त्याच्या जगण्याचा भाग झालेली अशी भाषा आहे. म्हणून मी सर्वात आधी त्या भाषेला खूप खूप धन्यवाद देतो. कारण त्या भाषेत लिहिल्यानंतरच ते आदिवासी समाजाचं आकलन वाढणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आदिवासी समाज जीवनामध्ये काही प्रमुख प्रश्न आहेत, ते वर्षानुवर्षे आलेले आहेत. ते प्रश्न काय? सगळ्यात मोठी जगण्याची लढाई. पहिला प्रश्न आहे भाकरी कशी मिळवायची, कुठे मिळवायची. कारण भाकरी मिळवण्याची पारंपरिक साधनं व्यवस्थेने त्यांच्याकडून काढून घेतलेली आहेत. ते गमावून बसलेले आहेत भाकरी मिळवण्याची साधनं. मग आता नवीन साधनं का आलेली आहेत? खरं म्हणजे मुळात हीच विचित्र गोष्ट आहे. आदिवासी पाड्यावरचा माणूस शहरात येऊन माणसांच्या बाजारात गुलामासारखं स्वतःला विकायला राहतो. हे नव्हतंच आदिवासीच्या कल्चरमध्ये. त्यांची सगळी जगण्याची साधनं त्या पाड्याच्या आसपास तयार व्हायची, डोंगर दऱ्यावर तयार व्हायची, नदी समुद्रात तयार व्हायची आणि मग ही वेळ कोणती आणली स्वतःच्या टेंडर मध्ये रूपांतर करण्यात? का गमावलं तिथे त्याने? याला जसं इंग्रज जबाबदार आहेत, कारण त्यांनी पहिल्यांदा आदिवासींचा जमिनीवरचा पाण्यावरचा हक्क काढून घेतला. तो हक्क टिकवताना आदिवासींनी काय पद्धतीच्या लढाई केलेल्या आहेत? आपण त्यांना स्वातंत्र्याच्या लढाई म्हणतच नाही. जंगलातल्या लोकांनी जे उठाव केले त्याला स्वातंत्र्याचे उठाव म्हणतच नाही आपण, त्याला अजून काहीतरी नाव देतो, पण ते उठाव होते. इतक्या भारी पद्धतीने केले होते. आता तुम्ही युद्धात ऐकत असाल की ते जे तेल घेऊन जाणारी जहाजं त्या समुद्रधुनीतून बाहेर पडताय, तिथे इराणने आता टोल लावला. एक जहाज तिथून बाहेर पडायचं असेल तर 18 कोटीपेक्षा जास्त रक्कम टोल द्यावा लागतो. असा टोल एकेकाळी आदिवासीने इंग्रजांना हरवण्यासाठी आपल्या आपल्या छोट्या राज्यात चालू केला होता. इंग्रज जरी तिथून निघाला तरी त्याच्याकडून टोल घ्यायचा आहे, कारण हे वन माझं, हे जंगल माझं, म्हणून तो टोल होता. तिथून त्यांचा प्रवास
भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत आणि तिथून पुढे जागतिकीकरणापर्यंत खूप पाणी वाहून गेलेलं आहे. 100 वर्षापूर्वीचा आदिवासी आणि त्याचा प्रश्न आज जसाच्या तसाच असेल हे सांगता येत नाही. 100 वर्षापूर्वीच्या त्याच्या अंधश्रद्धा आज जशाच्या तशा असतील असं सांगता येत नाही. हे त्या पुस्तकातील अंधश्रद्धेवरच्या कथा वाचल्यानंतर लक्षात येतं. त्यांनी पण किती बदल करून घेतलेले आहेत आपल्यामध्ये, आत बाहेर, हे सगळं तो लेखक अतिशय छानपणे त्याच्यामध्ये मांडत आलेला आहे. आणि त्याच्या जेवढ्या कथा आहेत त्या कथातला जे सांस्कृतिक अंग आहे ते वाचल्यानंतर सुद्धा लक्षात येतं की या देशामध्ये सगळ्यात मोठं षडयंत्र रचलं होतं ते आदिवासींना त्यांचं आदिवासी पण विसरून लावणं आणि त्यांचं वनवासीमध्ये रूपांतर करणं. तुम्ही पहा कोणत्याही पाड्यावर जा. मी गेली 4-5 वर्ष एका आदिवासी पाड्यावर पूर्ण वेळ काम करतो. त्यांचा आदिवासी सुद्धा वाचन आहे. मी त्याला विचारलं, अरे डोंगऱ्या देवाची जत्रा करूया का? तो म्हणतो कोण कोण डोंगऱ्या देव? तुझा देव कोण? दत्त. तुझा देव कोण? राम. आणि हे आदिवासीचं वनवासीकरण करण्यामध्ये ज्या काही मोठ्या मोठ्या चाली आहेत, व्यूह रचना आहेत, त्याच्यातला एक मुख्य भाग की आदिवासीला इथल्या व्यवस्थेचा एक भाग बनवणं. कारण म्हणजे मुळात तीच व्यवस्था आहे, ती मूळ व्यवस्था आहे. त्याचा कसा भाग बनवता? मग तो वनवासी केल्यामुळे काय होतं? तो हिंदूंशी जोडला जातो. हिंदूंशी कसा जोडला जातो? रामायणात पण आदिवासी होता, शबरी होती. एक शबरीचं पात्र घातलं की ह्याचं हिंदूकरण करायला सोपं जातं. महाभारतामध्ये असं एक पात्र घातलं तर त्याचं हिंदूकरण करायला सोपं जातं. ही हिंदूकरणाची प्रक्रिया इतकी वेगाने चालू आहे, इतकी वेगाने चालू आहे की एक दिवस आदिवासींच्या समोरच प्रश्न पडेल, हू एम आय? मी कोण आहे? मी कोण आहे? आणि मी कोण होतो आणि कोण आहे ह्याची उत्तर साहित्यिक, कलावंत, नाटककार, कथाकार शोधण्याचा प्रयत्न करत असतो. कारण कलेचा एक उद्देश तो पण असतो, मी कोण आहे या प्रश्नाला हात घालणं. माझं काय झालेलं आहे? ह्या ज्या 10-12 कथा आहेत त्या तुम्ही आदिवासींची थोडी पूर्वपेटिका डोळ्यासमोर आणून वाचल्या त्या कथा, तर ह्याचा आज काय झालं हे लक्षात येतं. कुठे अडकला तो दवाखान्याला जायला लागला अजून एक. कारण मूळ आदिवासी काय दवाखान्याला जातच नव्हता, त्याच्याकडे डॉक्टरच नव्हता, त्याच्याकडे अजून काही नव्हतं. हा दवाखान्याला जातो, पण ह्याच्या वाट्याचे दवाखाने कसले? दवाखाना यायला आणि पेशंट मारायला एकच गाठ होते. डॉक्टर यायला आणि पेशंट मारायला एकच गाठभेट होते. त्यामुळे हे जे आपण मेनस्ट्रीम म्हणतो, याचा राकेशने विचार केला. आदिवासींचं आधुनिकीकरण करायला पाहिजे, त्या अंधारातून त्याला बाहेर काढायला पाहिजे. पण हे करत असताना त्याला उजेडाबरोबर त्याची संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न सुद्धा आपण करायला पाहिजे. तू सगळंच विसरून ये आणि मेनस्ट्रीमचा भाग बन, कसं मग तो आपलाच होईल ना? त्याची ओळख कुठे आहे? त्याचे रूट्स कुठे आहेत? ह्या जागतिकीकरणामध्ये आदिवासींच्या संस्कृतीवर, जगण्याच्या साधनांच्या वर, त्यांच्या भाषेवर एवढे जबरदस्त हल्ले होत आहेत की तो बोली भाषा गमावतो, तो कल्चर गमावतो, त्याची पारंपरिक सगळे शब्द तो गमावतो. आज हे पाड्यावर गेला तर आम्ही बिस्लरी पितो सांगणारा काहीतरी वरण सापडतो. बिस्लरी पितो. खरं म्हणजे ह्या पृथ्वीच्या पाठीवर कुणीही बिस्लरी पित नाही. कारण बिस्लरी हे एका कंपनीचं नाव आहे. तुम्ही कंपन्या पिता का? काय कंपनीचं पाणी पिता? कंपनीचं पाणी पितो ना आपण. इथे पाणी पितो असं कोणी म्हणतच नाही, बिस्लरी पितो. हे कोण सांगतो? तो आदिवासी पण सांगू शकतो. त्याची आहार संस्कृती कशी बदलली, त्याची वस्त्र संस्कृती कशी बदलली, त्याची स्वरक्षणाची संस्कृती कशी बदलली,
त्याचे दागिन्याची संस्कृती कशी बदलली, असं करत 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 त्या एकूण आदिवासीलाच हिंदू धर्मातला एक प्रमुख घटक, प्राचीन घटक बनवण्याचा प्रयत्न चालू झाला. आजच्या आणि उद्याच्या लेखकाला हे सगळं पाहावं लागणार आहे की आपली आयडेंटिटी कुणी पुसून टाकते का, आपल्या चेहऱ्यावर दुसरी कोणती चित्र चिकटवली जातात का याचा विचार आजचा आणि उद्याचा लेखक करणार आहे. अजून एक मला कथा संग्रहातलं की गोरक्षनाथचं हे जरा हे नाव उच्चारायला पण आवड वाटते रे. कुणीतरी गोरक्षनाथ राव पण म्हणत होतं, यायला उचकीच लागणार ते म्हणे, का लागणार, जरा काहीतरी सोपं करून घे. गोरख मला सरळ गोरख. गोरख म्हणजे तो आदिवासीत गोरख नसतोच ना, आदिवासीत कुठे गोरख आहे. तो तिकडे कृष्णाच्या काळात गाया पाळणारा, गायांचं रक्षण करणारा, तिकडे तो महाभारतात गायीचे रक्षण करणारे लोक, आणि नंतर गायीचं काय झालं हे सांगत नाही. त्याचं जे निरीक्षण आहे ना ते खूप म्हणजे खूप अव्वल दर्जाचं आहे. वेगळ्या वेगळ्या समूहातल्या गुणाच्या, कर्माच्या, माणसांच्या हालचाली तो कसा टिपतो. मला एक त्यातल्या हालचाल अशी वाटली की तिथे मी काय केलं असतं आणि त्याने काय केलं. कुणीतरी सरपंच होणारा मुलगा असतो आणि त्याची आई म्हणजे लेडी डॉन असते त्या गावातली. तिची स्टाईल कशी आहे, ती साडी कशी नेसते, ती खुर्चीत बसते कशी, ती कलते कशी, ती नाराज कशी होते, ती रागावली की काय करते. एवढंच नाही तर ती बसल्या बसल्या पानाचा विडा तयार करते आणि पान खाते. मी काय म्हटलं असतं, तिनं पानाचे डबे काढले, पान घेतलं, सुपारी घेतली, पानाचा विडा केला, खाल्ला. हा तसं नाही म्हणत, हा म्हणतो की ते पान उजव्या दाढीखाली ठेवलं. उजवा आणि डावा ही दिशा नाही आहे की त्यानं बाई जर पान खात असेल तर कोणत्या दाढीखाली ठेवेल, पुरुष कोणत्या दाढीखाली ठेवतो, तो पानाचा देठ कसा तोडतो, बाई कशी मोडते, पुरुष पान कसं साफ करतो, बाई कशी साफ करते. एक जबरदस्त निरीक्षण असं प्रत्येक कथांच्या मध्ये. आणि मला वाटतं निरीक्षणाची प्रचंड मोठी शक्ती ही सुद्धा लेखकाचं एक वैशिष्ट्य असतं. काही लोकांना निरीक्षणच करता येत नाही, त्याचं वर्णनच करता येत नाही, कारण वर्णन करण्यासाठी निरीक्षण जबरदस्त लागतं आणि निरीक्षण मांडण्यासाठी शब्द पण जबरदस्त लागतात. त्यामुळं अनेक कादंबऱ्या आणि कथा बघा तुम्ही मराठीतल्या की ज्या निरीक्षण शून्य आहेत. ते काय सांगतात, अंजली धावत धावत घरात आली. मग माझ्यासारखा प्रश्न पडतो, अंजली कोण आहे, काळे आहे, गोरी आहे, तरुण आहे, म्हातारे आहे, मध्यम आहे, साडी नेसली की पंजाबी ड्रेस मध्ये, कुठल्या जातीचे आहे, एवढे सगळे प्रश्न पडतात. पण तो उत्तर देत नाही, ती घाई गडबडीत आली आणि समोर राहिली. मग वाचकच साला हिची आयडेंटिटी काय, तो ती उभी करत नाही. अनेक लेखक हा प्रत्येक पात्राला उभं करण्यासाठी अतिशय कष्टपूर्वक त्याचं निरीक्षण, त्याचं वर्णन करत आलेला. मग तो भोंदूगिरी करणारा माणूस का असेना, तो गावचा पाटील का असेना, तो नवरा का असेना, त्याची छोटी त्या झोकाळ्यातली पोरगी का असेना, तो प्रत्येकाला आपल्या तीक्ष्ण नजरेने पकडतो आणि त्याला एक जिवंत करून तो आपल्या समोर ठेवतो. आणि मग आपली त्याच्याविषयी एक सहानुभूती पण तयार होते आणि वाचक आणि त्या पात्राचं एक नातं पण तयार होतं. मराठीमध्ये असं खूप कमी लेखकांना जमलेलं आहे. न जमलेल्यामध्ये मी पण एक आहे आणि जमलेल्यामध्ये एक राकेश पण आहे. ते फार त्यांची काय प्रतिभा आणि कल्पना वापरतात ते. म्हणजे इथे बसून तो आदिवासी पाड्यावर आहे, पण इथल्या शालिमार चौकातलं वर्णन इथे न भेटतं तो कसं करत असेल, तो कायांतर कसं करत असेल, तो तिथे न पोचता कसा पोचत असेल आणि तो पट कसा पकडत असेल,
हा प्रतिभेचा विषय असतो. ती प्रतिभा त्याला जन्मजातच लाभलेली असावी असं मला वाटतं. म्हणून ह्या कथा वाचनीय झालेल्या आहे. जे सूर्योदयाचं, सूर्यास्ताचं, जंगलाचं, हलणाऱ्या झाडांचं, खळखळणाऱ्या झऱ्यांचं, दबकत दबकत चालणाऱ्या नद्यांचं, तपश्चर्याला बसलाय की काय असं वाटणाऱ्या टेकड्यांचं किती छान वर्णन करतो. आणि तिथे वाचक खेळून राहतो, तुमच्याशी नातं सांगतो, तो टिकवता येतो. लेखक वाचक तयार पण करतो, ते वाढवतो, ते टिकवून ठेवतो. अशा प्रकारचे वाचक त्याला पण लाभतील असं मला वाटतं. तर शेवटचा मुद्दा, त्याचं वय कमी आहे पण त्याची झेप मोठी आहे. नाही, तिची स्वप्न पण खूप मोठी आहे. जे स्वप्न, जो विचार म्हातारपणे येतो एखाद्याला, तो त्याच्याकडे तरुणपणे आलेला आहे. आणि तो लेखक श्रेष्ठ असतो जो तरुणपणीच म्हातारा होतो. बायकोने तक्रार करायचे काही कारण नाही. तो तरुणपणीच म्हातारा होतो तो. कारण ह्या सगळ्यातून त्याला जे परिपक्वता लाभते, एक भविष्य बघण्याची ताकद लागते, वर्तमान समजून घेण्याची ताकद लागते, ती त्याच्याकडे आलेली आहे. त्यामुळे त्याचं वय किती आहे ते सोडून द्या. काही समक्षक म्हणतात की बाबा तो खूप तरुण आहे, त्याचं असंच होणार, तसं काही झालेलं नाहीये. आता प्रश्न असा आहे की जागतिकीकरणाच्या, खाजगीकरणाच्या स्पर्धेच्या रेट्यामध्ये आदिवासी नावाचा समूह खरोखर जिवंत राहील का? पहिला प्रश्न. कारण हे जागतिकीकरण मारत सुटलेलं आहे, हे सगळं पाहतो ना आपण. दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत पृथ्वीच्या पाठीवरच्या 10 मुली मेलेल्या असतात. ज्याला जगण्याची साधनच नाहीत आणि जगण्यासाठीचा संघर्ष पण गमावून बसलेला आहे, अशी माणसं वाढत चाललेली आहेत, ते मरत आहेत. ज्याने कशी तरी मुळं टिकून ठेवलेली आहेत, जल, जंगल, जमीन, ती मुळंच कुणीतरी उपटून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. हे सगळे नवे प्रश्न आहेत. आधुनिकतेच्या नावाखाली त्याला जे जे स्वीकारायला लागतं ते सगळंच खरं आहे का? तो जे जे जुनं सोडतो आणि नवीन स्वीकारतो ते सगळंच खरं आहे का? अजूनही तुम्ही दुर्गम भागातल्या आदिवासी पाड्यांवर गेला, दुर्गम भागातल्या म्हणतो मी, मला अशा पाड्यांवर फिरायचा खूप नाद आहे. मी महाराष्ट्रातला आणि गुजरातला असा एक पण पाडा सोडलेला नाही जिथे टेकडीवर 10-10 किलोमीटर चालत जावं लागतं, असे पाडे केलेले आहेत. त्याच्यासाठी राज्यघटनेमध्ये जे वेलफेअर स्टेट आलं, त्याच्यामध्ये त्याला समाविष्ट केले गेलं, ते वेलफेअर स्टेट आदिवासीच्या हातात आहे का? आता नाहीये. त्यामुळं आता प्रश्न असा आहे की आदिवासीचं वर्णन करणं आवश्यक आहे, त्याच्या दुःखाला वाचा फोडणं आवश्यक आहे, त्या दुःखात विद्रोह भरणंही आवश्यक आहे, त्याला लढायला उभं करणंही आवश्यक आहे, वर्णन आवश्यक आहे. पण त्याचबरोबर हा जो जागतिकीकरणाचा बुलडोजर आलेला आहे, त्याच्याशी टक्कर कशी द्यायची? आदिवासी शिकायला लागला पण त्याच्यामध्ये पण प्रचंड बेकारी. आदिवासीच्या सगळ्या कल्याणकारी योजना करप्शनने भरलेल्या आहेत. त्याच्या नावाचा पेट्रोल पंप घेतो कोण? तो त्याची शेती विकायला लागतो कोण? त्याला टेंडर मध्ये त्याचं रूपांतर का झालं? अरे टेंडर म्हणजे ही चांगली गोष्ट आहे का? तुम्हाला कुणी विकत घ्यायचं आहे, त्याच्यासाठी कोणता व्यवहार करायचा आहे, ते म्हणजे टेंडर आहे. टेंडर भरलं, मंजूर झाले की काम मिळतं ना. तसं हे टेंडर ह्या प्रक्रियेतली सगळी माणसं तयार झालेली आहेत. मी अजूनही कधीतरी गंगापूर रोडला टेंडर वाले लोक येतात, पेठ रोडला येतात, नाशिक रोडला येतात, झेल रोडला येतात,
हे कोण आहेत रस्त्यावर उभे राहिलेले? ही माणसं आहेत, नुसतीच माणसं नाही तर देशाचे मूळ मालक आहे. त्यांनी स्वतःला विकण्यासाठी शहरातल्या फुटपाथवर जनावरासारखं रांगेत उभा करायचा. टेंडर भरणारा येतो, पाहतो डोळे कसे आहेत, दंड कसे आहेत, ताकद किती आहे, श्वास कसा घेतो, आणि मग तो म्हणतो सिलेक्ट. हा माणसं विकत घेण्याचा आणि माणसाने स्वतःला विकण्याचा हा जो प्रवाह आधुनिक काळातच नव्हे तर प्राचीन काळापासून चालत आलेला आहे, तो असाच चालू राहणार आहे का? कधी त्याचं नाव भूदास, कधी त्याचं नाव यंत्रदास, कधी त्याचं नाव कामगार, आणि आता तो टेंडर. ह्या प्रक्रिया बदलत गेलेल्या आहेत, पण माणूस विकण्याचा धंदा किंवा माणसाने स्वतःला विकण्याचा धंदा हा कायम आहे. आपल्याला आता तिथे पोहोचायचं. मी माणूस आहे, मी राज्यघटनेचा हकदार आहे, लाभार्थी आहे. माझ्यासाठी एवढे कायदे आहेत, ते माझ्याकडे न येता भलतीकडेच काय जातात? हे जे आदिवासींचं साहित्य येतं, मी काय समीक्षक नाहीये, राकेश समीक्षक आहे. त्यामुळे मी त्या अंगाने विचार नाही करणार त्याच्या कॅटेगरी किती होतात आणि अमुक काय होतं आणि पहिल्या कॅटेगरीत कोण, हे महत्वाचं असलं तरी ते आवश्यक नाहीये. मी नेहमी असं सांगत आलो की भारतामध्ये साहित्याचा, संस्कृतीचा, शब्दांचा, गाण्याचा, विणण्याचा पहिला प्रयत्न आदिवासींनी केलेला आहे. कारण तोच अगोदर आहे ना. ढोलाचा शोध कुणी लावला असेल? आदिवासींनी लावला असेल. कारण ढोल वाजून त्याला व्यक्त व्हायचा आणि निसर्गाला सांगायचं आहे, देखो मैं कौन ढोल बजा रहा हूं. ढोल ही त्याची गरज आहे. स्वतःला व्यक्त करण्यासाठी आदिवासींच्या लोक साहित्यामध्ये इतके वेगळे वेगळे प्रकार आलेले आहेत. कारण त्यावेळेस स्क्रिप्ट नव्हते, सगळं तोडीत चालायचं. आदिवासींच्या इतकी मोठी गाणी कुणाच्या आहेत, कोणत्या समाजाच्या आहेत? आपण तर साला थर्ड क्लास आपण चारोळ्या लिहायला लागलो, कारण 5व्या ओळ लिहिण्याची ताकदच आपल्याकडे नाही. तो चारोळ्या लिहितो का? तू काय चारोळा लिहितो का आदिवासी? तुझी चित्र किती मोठी आहेत, आपली चित्र छोटी. बसच्या तिकिटा मागं मावतात, कारण आपले जगच छोटे झालं, आपलं मन छोटे झालं. आदिवासीची अशी कोणती गोष्ट आहे, कोणती संस्कृती आहे की जी पकडायला प्रचंड मोठा कॅनव्हास सुद्धा अपुरा पडतो? कारण हे जगच मोठं आहे. मी नेहमी विनोदाने सांगतो, फक्त आदिवासींचा देवच देवाऱ्यात मावत नाही. असा कोणता देव आहे आदिवासींचा जो वनरूम किचन मधल्या देवाऱ्यात मावतो? नाव सांगा, कोणता देव आहे? तो मावणारच नाही. कारण त्याचा देव डोंगर, त्याचा देव जंगल, त्याचा देव समुद्र, त्याचा देव नदी, जे जे निसर्ग आहे, भव्य आहे, ते आदिवासींच्या देवातलं आहे. ते सत्यसाई बाबांनी दिलेल्या अंगठीतल्या खड्यात पण मावत नाही, ते पर्सच्या कप्प्यात पण मावत नाही. कारण हे सगळे इतके विशाल आहे. त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला कथा संग्रहातल्या अनेक पात्रांच्या बोलण्यातून जाणवतात. भव्यता आहे. हे जे आदिवासी साहित्य आपल्याकडे आलं, त्याच्यामध्ये अजून एक फरक आहे. म्हणजे त्यांच्या सांस्कृतिक आणि जगण्याच्या स्थित्यंतराशी जोडलेला आहे. नजूबाई जेव्हा अदोर लिहिते तेव्हा तिच्या आत्मचरित्रामध्ये धो 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 पडणाऱ्या पावसात खाण्याची सगळी साधनं संपली घरातली, पाड्यातली झाडं पण संपली शेवग्याची, पाला ओढून खाता येत नाही, घरात काय नाही, रोजगार नाही, मग काय खायचंय? ते आदिवासी उठतात, टिकाव फावडे घेतात आणि पाड्याच्या भोवती जिथे मुंग्याची राऊळ आहे ती राऊळ खोदायला जातात. तो पण अभ्यास करायला पाहिजे अजून. मी काय असं म्हणत नाही, तू कोणत्या परिस्थितीतून आला त्याच्याशी माझा काही संबंध नाही.
कारण आम्ही सगळेच त्या परिस्थितीतून आलो. त्यामुळे परिस्थिती ही काय आपलं क्वालिफिकेशन होत नाही. आपण जे लिहितो ते क्वालिफिकेशन होतं. ते वारुळ खोदत जातात ते लोक आणि 5, 10, 15 फूट खोदल्यानंतर एक शेवटचा लेअर लागतो. तिथे तांबड्या मोठ्या मुंग्यांची गर्दी असते. ते गावाच्या फावड्यानं ते मुंग्या मारतात, कारण त्या सगळ्यात चावा घेणाऱ्या मुंग्या असतात मधमाशासारख्या. त्या सगळ्या ओढून काढतात, त्या घरी आणतात. त्याच्यात काही दगड धोंडे माती पडले असेल तर ते बाजूला करतात. त्याच मुंग्यांची भाजी करतात, आमटी करतात आणि ते खाऊन जातात. चालू कुठून होते हे जीवन? आणि ते इथे येऊन आता धडकलं कुठे? हे धडकलं कुठे? मग ह्या सगळ्या कालखंडात काय झालेल्या उलटा पालते? भूक काय असते हे गोरक्षच्या अनेक कथांमध्ये दिसते. भूक ही जगातली सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे. ही सगळ्यात डेंजर गोष्ट आहे भूक. कारण भूक भागवण्यासाठी माणूस कोणतेही रूप धारण करू शकतो. तो खुनी पण होऊ शकतो, तो गोंधू महाराज पण होऊ शकतो, तो बंडखोर पण होऊ शकतो, तो शरण पण जाऊ शकतो. भूक माणसाला, त्याचे आदिवासी पाड्यावरच्या माणसाला काय काय करायला लावते हे जर समजून घ्यायचं असेल तर हा कथासंग्रह वाचायला पाहिजे. ह्या लोकांचं जीवन दारिद्र्याने भरलं, दारिद्र्याने भरलं, दारिद्र्याने भरलं. आदिवासी खूप गरीब, ते लंगोटीवाले, ते मुंग्या खातात, ते पक्षी खातात. हे सगळं खरं आहे, पण हे घडवतं कोण? हे घडवतं कोण? त्याचा गुन्हेगार कोण आहे? का अजून आदिवासींना लंगोटीच्या ऐवजी 3/4 सुद्धा मिळत नाही? का मुंग्याऐवजी त्यांच्या समोर दुसरे पर्याय येत नाहीत? हे दुर्गम भागातल्या आदिवासींचं सांगतोय. हे इथल्या नाशिकच्या आसपास किंवा नाशिकमध्ये राहणाऱ्या आदिवासींचे मी सांगत नाही. त्यांच्यामध्ये खूप प्रगती झाली, ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की आदिवासी आणि बिगर आदिवासी महिला ओळखायची कशी? त्या दोघी सुंदर आहे, दोघी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन येतात, दोघी नोकऱ्या करतात. हे चांगलंच झालं. पण तिकडे जे आहे तिकडच्या ना लढण्याची प्रेरणा देण्यासाठी, तिकडच्याना बदलाला सामोरे जाण्यासाठी, तिकडच्याना या देशावरची आपली मालकी बळकट करण्यासाठी कुणाला तरी काम करावं लागतं. तशी कामं चालू पण आहे. आणि ह्या काम करणाऱ्यामध्ये एक अधिक महत्वाची भूमिका बजावेल ती गोष्ट म्हणजे याचा कथासंग्रह. कुठेही बसू दे, ते पुस्तक त्यांना साथ घालू शकतं. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळल्याशिवाय, बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाप्रमाणे तुम्ही गुलाम आहात, तुम्हाला गुलाम केलेला आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात कधी बंड करतच नाही. फार फार झालं तर खराताच्या दरबारात जाऊ शकता, अनामिका कापून घेऊ शकता, विवेक घाण ठेवू शकता. अरे तिथल्या बायकांना कधी कळलंच नाही, तांब्यावर खारट पाणी पिल्यानंतर जर मुलं होत असतील तर तुकोबारायाने सांगून ठेवलं नवऱ्याची गरजच काय आहे हे त्यांना आज पण कळत नाही. कारण त्यांच्या उद्धाराचे, त्यांच्या विकासाचे, त्यांच्या उत्तराचे मार्ग कुठे आहेत हे त्यांना कळलं नाही. कारण त्यांच्या असुरक्षिततेचा दबाव इतका मोठा वाढत चाललेला. हे आदिवासी भागामध्ये सुद्धा असलेल्या जात पंचायती, तिथले आलेले गोंधू महाराज. म्हणून मी मगाशी म्हणालो, मी 4 महिने तिथे 4 वर्षे काम करतोय. मला आदिवासी भागातल्या भोंदूवर चिडावा असं राकेश नाही वाटत आनंद. कारण त्या दुर्गम भागातल्या पाड्यावरचा तो पंच असलेला, तो भगत असलेला माणूस जर तुम्ही खलास केला तर ह्यांच्या सिक्युरिटीची व्यवस्था काय? कारण सरकारी दवाखाने तुम्हाला कधीच उघडले जाणार नाही. उघडले तर तिथे औषध असणार नाही, औषध असलं तर डॉक्टर असणार नाही, डॉक्टर असेल तर टाके घालायला दोर असणार नाही. त्या 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 क्षणाची जी गरज होते ती कोण भागवतो?
याचा अर्थ त्याच्या कृत्याला मी पाठिंबा देतोय असं म्हणत नाही. त्याच्यात बदल झाले पाहिजे, तो विचारी झाला पाहिजे, त्यांनी पिळवणूक बंद केली पाहिजे, अंधश्रद्धा जन्माल, पण त्यांच्या ह्या व्यवस्था सेट झालेल्या आहे. म्हणून या देशातला मोठ्या संख्येनं असलेला आदिवासी हा एका पेच प्रसंगात आज सापडलेला आहे. तिथून जे बाहेर आले आदिवासी, जे मध्यमवर्गीय झाले, जे फ्लॅटमध्ये राहायला लागले, फ्लॅटमध्ये सगळेच सत्यनारायण घालतात म्हणून हे पण सत्यनारायण घालायला लागले, फ्लॅटमध्ये यज्ञ घालतात म्हणून हे प्रसादाला जायला लागले. त्यांचं संस्कृतीचं जे अभिसरण आहे ते तिकडे मेनस्ट्रीमच्या संस्कृतीकडे चाललेलं आहे. आणि तिकडची संस्कृती टिकवायची कशी याचा पण विचार आपण इथे करतो आहोत. एक दुभंगलेपण आलेला आहे. मध्यमवर्ग वाढतोय, चांगली गोष्ट आहे. लोक नोकऱ्या करतायत, चांगली गोष्ट आहे. मास्तरांना लाख रुपये पगार होतो, चांगली गोष्ट आहे. त्यांना सुट्ट्या जास्त मिळतात, चांगली गोष्ट आहे. वाईट काहीच नाही आहे. प्रश्न असा आहे, हा मध्यमवर्गीय आपल्या हातात कंदील येऊन त्या वाड्या पाड्याकडे पुन्हा जाणार आहे की नाही जाणार आहे? प्रश्न हा आहे, तो जाणार आहे की नाही जाणार आहे? सगळ्यांना जाता येत नाही, पण इच्छा असते जाण्याची. ज्यांची इच्छा तीव्र होते, गेलं पाहिजे, पण फिजिकली जाता येत नाही, ते कथा लिहितात, ते कविता लिहितात, त्याचं पुस्तक काढतात आणि कबुतराच्या पायाला पुस्तक बांधून चल उडजा कबूतर म्हणून त्या पाड्यावर ते पुस्तक पण पाठवू शकतात. या अर्थाने ह्या पुस्तकाचं महत्व आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण एका मोठ्या समूहाने जर आपला चेहराच गमावला तर खूप प्रॉब्लेम. चेहराच जर ठेवला नाही व्यवस्थेने तुम्हाला तर काय करणार? कोणत्या कारणाने तुम्हाला चंगळवादी बनवतात? 10 वर्षापूर्वी सरकारने असं काढला की आदिवासी पोरींना हवाई सुंदरी करायचं, म्हणून त्याच्यासाठी मुंबईत एका भांडवलदार कंपनीला पैसे देऊन कॉलेज चालू करायला लागलं. त्यांना हवाई सुंदरी बनवू नये असं मी कधीच म्हणणार नाही. त्यानं जरूर बनावं. चुकून मी एखाद्या विमानात बसलो, सर तुम्हाला ओळखते असं सांगत यावं, हे आनंदाचं. पण प्रायोरिटी काय आहेत आपल्या? आता आपले प्राधान्यक्रम काय ते पण आपण या निमित्ताने ठरवायला पाहिजे. तुम्ही केवळ 12 कथांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे एवढ्या संकुचित अर्थाने हे पाहू नका. तुमच्या समाजाच्या, तुमच्या म्हणजे इथे बसलेले सगळेच आदिवासी आहेत असं समजत नाही मी. आणि ते असण्यामध्ये गैर पण काही नाही का? आदिवासी होणं किती भारी होतं. मला ते खूप वाटतं की मी आदिवासी व्हायला पाहिजे होतो. कारण त्या क्षणाला मी क्लेम केला असता, मी या देशाचा मूल निवासी, मी या देशाचा मालक आहे. मैं खैबर खिंडीतून आलो नाही, माझं नाव काय आर्य नव्हतं. मी त्यांच्याशी भांडत इथेपर्यंत आलेलो आहे. आदिवासी होणं ही चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे या पुस्तकाकडे तुम्ही पाहणार काय? मुळात पाहताय की नाही असाच मला प्रश्न आहे. तर हे मध्यमवर्गीय डेंजर वागतात काही वेळेला. सगळं ऐकतात, भाषण करतात आणि पुस्तक विकत नाही घेता निघून जातात. मध्यमवर्ग आहे ना. आता कशाला विकत घ्यायचं? कांबळे बोलले, संजय बोलला, तो लेखक बोलला, आता पुस्तक विकत घ्यायची काही गरजच संपून गेली. फार झालं तर त्याला एखादं सांगू तुझ्या पुस्तकात काय व्हॉट्सअपवर टाक. हा मध्यमवर्गीय. तर असं करू नका. तुम्ही जाणते मध्यमवर्गीय आहात आणि मध्यमवर्गीय ही सुद्धा एक सुंदरच अवस्था आहे. त्याच्याविषयी कुणी काही करता कामा नये. म्हणून जाताना आपल्या हातामध्ये एका मोठ्या समूहाचे दुःखाच्या वेदनातले विद्रोहातली बंडाच्या कल्पना समजून घ्यायचं असेल तर ते पुस्तक तुमच्या जवळ पाहिजे, तुमच्या घरात पाहिजे. नुसतं शोकेस मध्ये बंद करू नका. कारण पुस्तक पण गुलाम होऊन जातं. मग शोकेसच्या बाहेरच काढायचं नाही. त्याला गुलाम करू नका. आणि हे समाजासाठी एक बायबल आहे अशा पद्धतीचे एक उच्च भावना आपल्या मनात आणणार की नाही आणणार? पुस्तक घेणार की नाही घेणार? असं म्हणणं काय ह्याला अध्यक्ष म्हणून कोणी बोलवत?
ओके, धन्यवाद.